आता आपण परभणी विधानसभा मतदारसंघातील अनेक ज्येष्ठ नागरिक त्यासोबतच या मतदारसंघात जे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या समवेत काम करतात त्यांच्याशी संवाद साधत आहोत. नांदापूर हे एक महत्त्वाचं गाव आहे, ज्या गावामध्ये जवळपास 1700 मतदान आहे. 9 ग्रामपंचायतचे सदस्य या गावामध्ये आहेत. या गावात डॉक्टर राहुल पाटील यांच्या माध्यमातून मोठी विकास कामं केल्याचा दावा या गावातील त्यांचे समर्थक असणारे बापूसाहेब रसाळ यांनी अनेक वेळा सांगितलेलं आहे. तसे व्हिडिओ देखील व्हायरल झालेले आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि त्यांच्याच तोंडून ऐकणार आहोत की डॉक्टर राहुल पाटील यांनी खरंच या मतदारसंघात कामं केली आहेत का केवळ तो व्हिडिओ हा केवळ गाजावाजा किंवा फक्त प्रसिद्धी करण्यासाठी केलेला आहे. या संदर्भात आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. आपल्या गावामध्ये आतापर्यंत गेल्या 5 वर्षांमध्ये नेमकी किती कामं झाली, तुम्हाला किती कालावधी मिळाला आणि यामध्ये आमदार डॉक्टर राहुल पाटील यांचं योगदान नेमकं किती आहे? आमदार राहुल पाटील यांचं योगदान 100% नांदापुरासाठी. नांदापुराचा विकास ह्या 2.5 वर्षामध्ये म्हणजे एवढे कामं केलेत 2.5 वर्षात. आमदार साहेब 10 वर्षापासून आमदार आहेत, पण कामं करण्यासाठी गावात पदवी लागते. माझे काका सरपंच आहेत नांदापूरचे. 2.5 वर्षात जवळपास आम्ही 28 ते 30 कामं केली. तुमचे गावामधले अंडरग्राऊंड नाले असतील, नवीन वॉटर सप्लाय असेल, जवळपास 400 घराला आम्ही नळ कनेक्शन दिलेले आहेत नवीन, जे की लोकांना समजा उन्हाळ्यात तर जाऊ द्या, पण तर हिवाळ्यातसुद्धा पाणी भेटत नव्हतं. पण जसं माझे काका सरपंच झालेत, गावातल्या कोण्याही माणसाला विचारा तुम्ही, एकही दिवस पाण्याचं खंडन पडलेलं नाही. आणि गट्टू असतील, तुमचे सोलारचे लाईट असतील, हाय मास असतील, बसस्टँडपासून गावात येणारा मेन रोड आहे. गावामध्ये सगळ्यात जास्त मोठा प्रॉब्लेम हे होता रस्त्याचा. तर आमदार साहेबाच्या निधीमधून गावाला रिंग रोड भेटला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या रिंग रोडमुळं जवळपास म्हणजे 70% लोकांना फायदा झाला. जे की आडगळीला पडेल लोक होते ते आज रोडवर आलेत. कित्येक लोक घरं सोडून गेलेत रस्त्यामुळं. त्या म्हणजे जातच येत नव्हतं, सिंगल माणसाला सुद्धा जात नव्हतं. मोटरसायकल आणि वाहन तर तुमचं लांबच राहिलं. आज तिथं तुमचं आयशर चाललं आहे मालाचं, जाग्यावर भरायला जाग्यावर. तुम्ही बरं ठीक आहे, आता मतदान मागाई आलीत, याच्या आधी तुम्ही कधी आले का पाहुणा म्हणून, व तुम्ही काय अडचणीत आहेत का, काही तुम्हाला काही लागते का, व तुम्ही सत्तेमध्ये होते, सत्तेत होते तुम्ही, तर मग एखाद्या वेळेस काही तुम्ही फंड टाकला का, DPCC टाकला का, कोणता फंड टाकला का, दाखवा एखादा, काही एखादं कार्य दाखवा ना तुम्ही. जसं आम्ही समजा छाती टोकून सांगतो की आमदार साहेबांनी एवढी कामं केली, तर एखादं काम दाखवा ना तुम्ही. आम्ही मान्य करतो बाबा, माई हायकडे काहीतरी दम आहे. साहेबांना स्वयंपाकघर दिलेलं आहे गावासाठी. नाही, पण आता तुमचे जे विरोधी उमेदवार आहेत ते पाहुण्या रावळ्याचं राजकारण करायला लागले. याच्या माणसं साहेब पाहुणे आहेत का? कोण म्हणते पाहुणे नाहीत? आणि भूमिपुत्र तुम्ही म्हणाले, समजा भूमिपुत्र साहेब, आता तुम्ही विचार, कोणाला विचारा किंवा माहिती काढा, साहेबा शिक्षण कुठं झालं आहे, साहेब कुठं लहानाचे मोठे झाले आहेत. आणि भूमिपुत्र, मग भूमिपुत्र झाले ना तुम्ही. कर्मभूमी काय, जन्मभूमी काय, त्यात वेगळं काय? नाही, पण ते पाहुण्या रावळ्याचं राजकारण या मतदारसंघात चालू आहे. पाहुण्या रावण्याचं राजकारण चालत नसते. तुम्हाला कार्य लागेल ना काहीतरी. पाहुणा झाला म्हणून तुम्हाला काहीतरी कार्य लागेल ना. हो, तुम्ही त्यांचे जवळचे पाहुणे म्हणून. हो, जवळचे पाहुणे आहेत ना. पाहुण्यानं हे थोडंच असते, तुम्हाला काहीतरी दाखवावं लागलं नाही का, एखादं बाबा हे सहकार्य केलं, हे काम केले, एखादा विकास केला आहे, काय एखादा नवीन प्रोजेक्ट आणला आहे, असं दाखवा ना एखादं काहीतरी. आम्ही मान्य करू बाबा, चला आहेत पाहुणे म्हणून. आणि पाहुण्याचं काय नसते तसं, जातीवर याच्यावर राजकारण होत नसते. जात धर्म पाहुणे राहुणे असं झालं असतं तर संविधानच टिकलं नसतं ना. आता तुम्हाला डॉक्टर राहुल पाटील हे या मतदारसंघात किती मतांनी निवडून येतील असं वाटतं? 1 लाखाच्या पुढे यावं साहेब, 1 लाखाच्या पुढे लीड राहावं. कारण पहिल्या वर्षी आम्हाला, मला वाटतं एक्झॅक्ट आठवत नाही, मला वाटतं 27,000ची काहीतरी लीड होती. दुसऱ्या वेळेस 81-82 हजाराची लीड होती. आणि आता तर काम बोलते साहेबाचे, आम्ही बोलणं काम बोलते साहेबाचं. आणि हे असं म्हणजे मी म्हणायलो म्हणून नाही, या बघा काम आहेत का नाही. आता पुढं त्याचे आम्ही व्हिडिओ केलेले आहेत. त्याचे काय म्हणजे पहिलं गाव कसं होतं त्याचेसुद्धा फोटो आहेत, व्हिडिओ आहेत. आता गाव कसं केलं आहे त्याचेसुद्धा फोटो व्हिडिओ आहेत. तर आता तुम्ही ह्या मतदारसंघात सध्या कोणते मुद्दे घेऊन आमदार साहेब चाललेले आहेत, किंवा तुम्ही खाली कोणता मुद्दा घेऊन प्रचार करता? काम, साहेबाचं काम,
कार्यसम्राट पदवी ही बहाल केली लोकांनी, उगाच केली नाही. कोणी कोणाला पदवी बहाल करीत नसते. कार्यसम्राट नावच हे ज्यावेळेस राहुल पाटील परभणीत आले, त्यानं कामं केली, त्यावेळेसच लोकांना माहीत झालं. आणि हे बघा, हे काम माहीत आहे. हे जर समजा बनावट असतं तर आम्हाला लोकांनी रस्त्याने फिरू दिलं नसतं. हे जर आम्ही मनानं मनगढण कहाण्या काही लावल्या असत्या तर लोक आम्हाला म्हणले असते तुम्ही आम्हाला येड्यात काढायले. हे असं नव्हतंच, तुम्ही मनानं छापले काही बी. आणि हे प्रचार हे धरून प्रचार करतो आम्ही. हे सांगायला हे एका गावचा विकास आहे. तर बघा हे काय आहे. पहिलं कसं होतं, अगोदर असं होतं, नंतर असं केलं. आता विरोधी उमेदवारांचा प्रचार हा जो चाललाय तो योग्य दिशेने असं वाटतं तुम्हाला? चुकीच्या दिशेने आहे ते. दिशाभूल करायची ती मतदाराची. आणि मतदार एवढा दूधखोळा राहिलेला नाही दिशाभूल व्हायला. तर आपण नांदापूर या गावामध्ये होतो आणि नांदापूर हे एक फक्त प्रातिनिधिक स्वरूपातील गाव आहे. अशाच अनेक गावामध्ये देखील विकास कामं मोठ्या प्रमाणात झालेली आहेत आणि ती विकास कामंच डॉक्टर आमदार राहुल पाटील यांना पुन्हा एकदा विधानसभेत पोहोचवतील अशीच सध्याची चित्र या विधानसभा मतदारसंघात दिसते. गल्ली ते दिल्लीतील राजकीय घडामोडी व बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजकीय कट्टा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करा.